हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता जस्ट माझं जेवण झालं आणि आज लंचमध्ये बनवलेलं होतं कारल्याची भाजी, वरण, भात आणि भाकरी. तर जेवण झालं आणि आता अशीच थोडा वेळ बसते, कारण कंटिन्यू कसं स्वयंपाक पण करायचं म्हटलं तर सतत उभं राहावं लागतं चपाती वगैरे बनवायसाठी. तर त्याच्यामुळे थोडंसं आता कंटाळा पण येत आहे. पण आज मला निंबूचं अचार पण बनवायचं आहे, कारण 4 ते 5 दिवस झाले असेल मी निंबू आणून ठेवले आहे आणि ते फ्रीजमध्ये आहे. तर तसेच फ्रीजमध्ये राहीन तर खराब पण होऊ शकते. तर आज मी निंबूचा अचार बनवणार आहे. तर हे इन्स्टंटवाला अचार आहे, म्हणजे लवकरच बनते आणि खायला पण म्हणजे छान वाटतं. असं गोड आणि तिखटमधून बनवणार आहे. तर आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. निंबू वॉश करून ठेवलेले आहे, आता कट करून अचार बनवते. तर आज हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर बेबी झोपलेली आहे, तर तिला एकदा बघून घेते, कारण ती ना झोपेमध्ये गोल गोल फिरते. तर कधी कसं पलंगावरून वगैरे पडायची भीती राहते, तर तिच्याकडे पाहतच राहावं लागते झोपलेली असले की. तसं मी पिलो साईडने लावूनच ठेवते. तर ती झोपलेली आहे आरामात. तर चला, तर इथे मी बघा निंबू घेतलेले आहे आणि निंबूनं जेव्हा पण आपल्याला अचारासाठी घ्यायचे असले तर एकदम पातळ सालवाले जे असतात ना तेच घ्यायचे आणि पिकलेले असले पाहिजे. जसं पूर्ण येलो कलरचे असले पाहिजे. ग्रीन कलरचे किंवा जे हार्डवाले असतात ना, ज्याचं वरचं साल खूप हार्ड असते, तसे बिलकुल अचारासाठी घ्यायचे नाही. नाहीतर त्यामुळे ना अचार खाताना ना खूप कडवटसर वाटतं. तर म्हणून अशातनं छान पिकलेले घ्यायचे. निंबू निवडताना दागधब्बे नसलेलेच निंबू निवडायचे, नाहीतर त्यामुळे काय होतं ना, आपलं जे अचार आहे ते लवकर खराब होऊन जातं. तर आधी निंबू मी छान स्वच्छ धुवून घेतलेले होते आणि छान पुसून घ्यायचं. पाणी बिलकुल नाही असलं पाहिजे निंबूवरती. त्यानंतर मग असं मी कट करून घेतलेलं आहे. आता इथे कुकरचा डब्बा घेतलेला आहे आणि सर्व निंबू मी इथे टाकत आहे. आता इथे आपण टाकणार आहोत काळं मीठ. तर अर्धा चम्मच मी काळं मीठ टाकलेलं. त्याच्यानंतर साधं मीठ आहे जे आपण डेली यूज करतो ते. इथे 1 चम्मच तिखट घेतलेलं आहे. त्यानंतर आता इथे मी गूळ टाकत आहे. तर 1 मोठा कटोरी मी गूळ घेतलेला आहे. तुमच्याकडे गुळाचा पावडर असेल तर तो पण तुम्ही टाकू शकता. आता हे छान ना मिक्स करून घ्यायचं, म्हणजे निंबूला सर्व लागलं पाहिजे, तिखट, गूळ वगैरे, मीठ. तरच निंबू छान पकलं पण जाईल आणि निंबूमध्ये गोडवा येईल, थोडं तिखटपणा पण येईल. आता इथे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये खाली पाणी ठेवलेलं आणि एक जाळी ठेवलेली आहे आणि इथे निंबूचा जो डब्बा आहे तो ठेवलेला. यावरती झाकून घ्यायचं, कारण वाफेचं जे पाणी आहे ना ते या डब्यामध्ये पडायला नको, नाहीतर मग अचार जास्त दिवस टिकून राहणार नाही. तर गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे आणि हा कुकर मी इथे ठेवत आहे. आता हे एकदम कमी फ्लेमवरतीच पकू देणार आहे मी. 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. तर बेबी उठलेली आहे आणि ती बघा उठल्या धावतच आली इकडे. तिची झोप झाली असली तर ती मस्त खेळते, झोप झाली नसली तर मग खूप तिचं उठल्याबरोबरच रडणं सुरू होऊन जाते. तर ती बऱ्याच वेळपासून झोपलेली होती आणि तिची बघा मस्त झोप झाली तर खेळत आहे. तर गॅसची फ्लेम बंद करून ठेवलेली होती आणि थंड झाल्याच्या नंतर आता बघा मी तुम्हाला दाखवत आहे. तर याला मस्त पाणी सुटलेलं आहे. तर हे थोडं चाखून पाहते, तर खूप जास्त आंबट वाटत आहे. तर यामध्ये थोडं मला गूळ ॲड करावं लागेल आणि हे जे निंबूचं पाणी जे सुटलेलं आहे हे पण थोडं आटवून घ्यायचं, कारण हे खूप जास्त एकदम पाणी आहे, तर निंबूला टेस्ट बरोबर येणार नाही. तर आता हे कमी फ्लेमवरतीच छान पकू देणार आहे. तुम्हाला जर अजून स्पायसी पाहिजे असेल तर तिखट पण ॲड करू शकता. तर तिखट वगैरे बरोबर होतं, मिठाचं प्रमाण पण बरोबर होतं, फक्त गूळ कमी वाटत होतं. तर त्याच्यामुळे गूळ टाकलं आणि हे बघा छान मी पकू दिलेलं आहे आणि निंबूचं जे सिरप होतं ते पण गाढं झालेलं आहे. तर गॅसची फ्लेम पण मी आता बंद करून देणार आहे आणि खूप जास्त पण आता पकवू नाही द्यायचं, कारण थोडी ग्रेव्ही पण ठेवायची, म्हणजे कसं ना थंड झाल्यानंतर परत हे गाढं होईल आणि मग खूप जास्त गाढं झालं तर मग खायच्या वेळेस पण मग बरोबर तुम्ही खाऊ शकणार नाही. तर एवढी तर ग्रेव्ही पाहिजेच. तर आता बंद करत आहे गॅसची फ्लेम आणि थंड झाल्यानंतर मग वाटल्यास बरणीमध्ये भरून ठेवायचं. तर हे छान गार झालेलं आहे. तर याला आता मी बरणीमध्ये भरून ठेवलेलं आणि हे बघा मस्त असं आपलं निंबाचा अचार तयार झालेला आहे.
तर हे अचार पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत पण खाऊ शकतात. तर नंतर भेटूया फ्रेंड्स, नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येते. तोपर्यंत बाय.